नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. बघा, जर कोणी महाराष्ट्र सेट एक्झामची जर तयारी करत आहे तर आमच्या चॅनलनी आमचं स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. तर सध्या आम्ही त्या ॲप्लिकेशनवर जो काही महाराष्ट्र सेटला पहिला पेपर कंपल्सरी राहतो, पहिला पेपर जनरल ॲप्टिट्यूड आणि फिजिकल सायन्सेस, तर हे 2 कोर्सेस आम्ही सध्या ॲप्लिकेशन मार्फत सर्वांना पोहोचवण्याचं काम करत आहे. तर ज्यांना कोणाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आम्ही आमच्या वेबसाईटवर ॲप्लिकेशनचे लिंक दिलेले आहे, तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ॲप्लिकेशनवर तुम्ही 2 दिवसाचा फ्री ट्रायल पण बघू शकता. करतो बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे. 4-5 अटेम्प्ट होऊन पण 4-5 अटेम्प्ट वेळा पेपर देऊनही आमचा पेपर निघत नाही. भरपूर मुलांचे प्रॉब्लेम्स आहे, भरपूर मुलांचे. ओके, तर बघा बेटा, या व्हिडिओमध्ये मी स्पेशल तुमच्यासाठी बेटा जवळजवळ 6 ते 7 रिझन्स फाइंड आउट केले आहे की असं का बरं होते आणि त्या 6 ते 7 रिझन्सवर मी तुम्हाला काय उपाय सुचवतो. ओके, ते उपाय नक्की करा, तुमचा नक्कीच फायदा होणार म्हणजे होणार. ओके, नक्कीच फायदा होणार म्हणजे होणार. बघा बेटा, तुम्ही 4 ते 5 अटेम्प्ट देताय म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले तुम्ही अभ्यासाची तयारी करताय. यू आर नॉट फ्रेशर्स. मनात ठरवून घ्या की आपण फ्रेशर नाही आहो. आणि प्रॉब्लेम काय होते माहिती आहे का बेटा, एकदा जसं की तुम्ही MSc पासआउट झाला. ओके, MSc पासआउट झाला आणि तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली. हे बघा, पहिले 6 आणि त्यानंतरचे 6 म्हणजे जवळजवळ 1 वर्ष आपल्या अंगात जोर राहतो, सरळ ताकद राहते. मी एक्झामची तयारी करत आहे. मग त्यानंतर काय होतं बेटा, तो ग्राफ खाली जातो. तो अभ्यासाचा ग्राफ काय होऊन जातो बेटा, खाली होऊन जातो. बघा, ओके, बिलकुल म्हणजे जवळजवळ हे बघा 1 वर्षापर्यंत बिलकुल तो ग्राफ असा जातो, बिलकुल थांबतच नाही. ओके, नंतर मग बिलकुल 1 वर्षानंतर बेटा तो रेड मार्क देऊन देतो. तिथून काय होतं बेटा, आपला ग्राफ असा सरळ खाली येऊन जातो. ही चूक होते. काय होते ॲक्च्युली बेटा, 1 वर्ष आपण खूप फोर्सफुली अभ्यास करतो किंवा त्यामध्ये इंटरेस्ट पण राहतो. मग 1 वर्षानंतर काय होऊन जाते बेटा, मग तेच परत गोष्टी, मग तेच पेपर करतो, मग तेच अभ्यास, तोच कंटेंट, मग बोर होऊन जातो. इथनं तुमची मेंटॅलिटी घसरायला लागते. बघा, काही टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या चुका आणि त्यावरच्या उपाय सगळ्या गोष्टी घेऊन आलो. बघा, तर सर्वप्रथम जे काही ते रिझन्स आहे की काय रिझन्स राहते की ज्यामुळे 4 ते 5 अटेम्प्ट देऊनही एक्झाम निघत नाही. तर बघा, पहिला रिझन आहे बेटा इर्रेग्युलॅरिटी. ओके, इन स्टडी. काय होते बेटा, काय होते, जसं की बघा, आता 26 सप्टेंबरला एक्झाम आहे. ओके, 26 सप्टेंबरला एक्झाम आहे तुमची. ॲड येऊन बरेच दिवस झाला आहे, जवळजवळ ॲड येऊन 1 ते 1.5 महिना झालेला आहे. तर काय होते, आता ॲड आली. ओके, इथनं काय करता तुम्ही, एखाद महिना रिलॅक्स राहता. मग पूर्ण अभ्यास करायचा. अरे बाबा, तसं नाही जमणार नाही. यासाठी काय सोल्युशन बेटा, एक तुम्हाला प्रॉपर स्टडी प्लॅन पाहिजे. यू शुड हॅव अ प्रॉपर स्टडी प्लॅन पाहिजे की मला. बघा, तुम्हाला सांगतो, जेव्हा महाराष्ट्र सेटची ॲड निघते, ओके, 3.5 ते 4 महिने तुम्हाला ती ॲड अभ्यास करायला देते. जवळजवळ 4 ते 4.5 महिने पण. ओके, जवळजवळ 4 ते 4.5 महिने तुमच्याजवळ वेळ राहतो. ठीक आहे ना, ठीक आहे. एक्झामची ॲडव्हर्टाइजमेंटच नाही आली आहे तोपर्यंत तुम्ही अभ्यास केला तर काही हरकत नाही. ओके, बघा, आता तुम्ही जवळजवळ 4 ते 5 अटेम्प्ट देत आहे म्हणजे 2 ते 2.5 वर्ष झाले. त्याच्यामुळे तुम्हाला 4-4.5 महिने अभ्यासासाठी सफिशियंट आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही 2 ते 2.5 वर्ष झाले प्रिपरेशन करत आहे, 4 ते 5 अटेम्प्ट दिले आहे, त्यामुळे यू आर नॉट फ्रेशर्स. ओके, आणि 4 ते 4.5 महिने तुमच्यासाठी परफेक्ट आहे. बट यू नीड सम प्रॉपर स्टडी प्लॅन. काय पाहिजे, प्रॉपर स्टडी प्लॅन पाहिजे. तुम्ही दिवसात कसा अभ्यास केला पाहिजे, किती केला पाहिजे. मग तुम्ही जॉब करत आहेत, ठीक नाही, बरेच लोक जॉब पण करतात, काही हरकत नाही. जॉब करायला पाहिजे बाबा. भरपूर लोकांची परिस्थिती नसते आणि स्वतः मी जॉब केलेला आहे. ओके, मी स्वतः होम ट्युशन्स घेऊन मी एक्झाम झालेला विद्यार्थी आहे. मी असं नाही की बाबा पूर्णच वेळ मी याला द्यायचो, कारण की बाबा करावं लागलं. मी स्वतः होम ट्युशन्स घ्यायचो. माझ्या 2 होम ट्युशन्स असतात. 2 होम ट्युशन्स 2 घंट्याच्या असतात. त्यासाठी मला 1 ते 1.5 तास म्हणजे 3-3.5 घंटे तिथं जायचे. पण आपल्याकडे 24 घंटे आहे ना, मग टाईम आहे. पण यू नीड प्रॉपर स्टडी प्लॅन. एक बघा, आपल्या सवयीनुसार एक तुमचा प्लॅन बनवा. येतं लक्षात.
येतं लक्षात बेटा. एक प्रॉपर प्लॅन बनवा. ओके, सगळं विसरून जा, सगळं विसरून जा. ठीक आहे, तुमचा जॉब आहे तर बेटा जॉब तर करावंच लागणार आहे आपल्याला. ओके, जॉब आपला राहतो आहे की नाही. काही लोक CHB करतात, काही लोक 11वी-12वी करा बेटा, बिलकुल करा. ओके, परंतु एक तुमच्याकडं प्रॉपर स्टडी प्लॅन असला पाहिजे. ओके, इरेग्युलरिटी येऊ नका देऊ. ओके, म्हणजे बस आता काय करता, ॲड निघाली मग तुम्ही फॉर्म भरून टाकता, मग 1-2 महिने असंच करता, मग शेवटी तुम्हाला वाटते यार आपली एक्झाम निघू शकते, मग तुम्ही शेवटी 2-2.5 महिने ट्राय करता. असं नाही जमत बेटा. जिथनं ॲडव्हर्टाइजमेंट निघली, ज्या दिवसापासून ॲडव्हर्टाइजमेंट निघली त्या दिवशी एक तुमचा यू शुड हॅव अ प्रॉपर स्टडी प्लॅन. ओके, बघा बेटा, हा एक पहिला रिझन होता की तुमच्याकडं प्रॉपर स्टडी प्लॅन नसल्यामुळे तुम्ही भरपूर जण म्हणजे तिथं मार खाऊन घेता. ओके, तर बघा बेटा, दुसरा रिझन, किती पेपर करायचे. बघा, हा एक मोठा प्रश्न राहतो. किती पेपर करायचे, 10 पेपर करायचे की 9 पेपर करायचे. ओके, तर यावर बघा सोल्युशन काय देतो मी. ओके, किती पेपर करायचे. बघा बेटा, जवळजवळ मला वाटते आर्ट, कॉमर्स, सायन्स फॅक्टरीला जवळजवळ, आता मी त्या दिवशी माझा मराठीचा मित्र आला होता, तो मराठीमध्ये नेट सेट क्वालिफाईड होणे, तर त्यांनी म्हटलं की आम्हाला 10 विषय राहता. आता मी तर फिजिक्सचा स्टुडंट आहे, मला पण 10 विषय, म्हणजे जवळजवळ आपण इन अँड ॲव्हरेज असं पकडू की आर्ट, कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्याला जवळजवळ 10 विषय राहतात. बघा आता पक्क लक्ष द्या, 50 ते 60% सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. फक्त किती, 50 ते 60%. मग या 50 ते 60% जर तुम्हाला सिलेबस करायचा आहे तर तुम्हाला जवळजवळ फक्त 5 ते 6 पेपर्स करावे लागणार. फक्त 5 ते 6. किती, फक्त 5 ते 6. फक्त 5 ते 6. यू शूड प्रिपेअर ओनली 5 to 6 पेपर. कारण की बाबा 50 ते 60% जर अभ्यास झाला, तुमची आरामशी सेट एक्झाम निघू शकते. लक्षात घ्या. इथं काय चुकते मग तुमचं म्हणणं, बघा किती पेपर करायचे, इथं काय चुकते तुमचं. सपोज तुम्ही 6 महिने अभ्यास केला, 3 ते 4 पेपर परफेक्ट झाले. ओके, पुढील 6 महिने अभ्यास करता, पुन्हा तुमचे जवळजवळ 5 ते 6 पेपर आले. मग तुम्ही काय करता, मग जसे 6 महिने वाढतात तसे काय करता तुम्ही, अजून एक 2 पेपर ॲड करा. बाबा तसं नाही करायचं, असं नाही करायचं. बघा बेटा, सपोज आता आपलं 6 पेपर केले. ओके, आता बघा, सपोज एक पेपर केला, एका पेपरचे सपोज, ओके, एक पेपर प्रिपेअर केला तुम्ही, एका पेपरचे सपोज 10 क्वेश्चन्स येत आहे. ओके, सपोज तुम्ही पहिल्या 6 महिन्यात प्रिपेअर केला. ओके, पहिल्या 6 महिन्यात प्रिपेअर केला तर पेपर तेवढा स्ट्रॉंग नाही, तुम्ही 4 ते 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यात समर्थ राहता. परंतु पुन्हा दुसऱ्या 6 महिन्यात हाच पेपर जर रिपीट केला तर मग 5 ते 6 क्वेश्चन्स किती बनतात, तो 6 ते 8 क्वेश्चन. मग पुन्हा जर पेपर पुन्हा रिपीट केला पुन्हा 6 महिन्यात तर मग ही प्रॉबॅबिलिटी बेटा 8 ते 9. म्हणजे एकाच पेपरमध्ये क्वेश्चन्स येण्याची प्रॉबॅबिलिटी वाढवा. 10 पेपर करत नका बसू. 10 पेपर करत नका बसू. एकाच पेपरमध्ये क्वेश्चन्स येण्याची प्रॉबॅबिलिटी वाढवा. इथे लक्षात. म्हणून फोकस ओनली 5 to 6 पेपर्स अँड इन्क्रीज युअर प्रॉबॅबिलिटी टू गेटिंग द मोर क्वेश्चन्स. येतं हे बघा, ही तुमची दुसरी चूक, आणि या दुसऱ्या चुकांवर तुम्ही अशा प्रकारचं सोल्युशन अप्लाय करायला पाहिजे. बघा, त्यानंतर बाबा तिसरी चूक बघा. बघा, हा महत्त्वाची चूक आहे बेटा. बघा, पेपर पहिल्याला सहज घेऊ नका. इथंच तर चुकतो आपला. ओके, आपल्याला काय वाटतं, यार पेपर पहिला तर होऊन जाईल. अरे, पेपर पहिलाच धोका देतो. लक्षात घ्या, पेपर पहिल्याला कधीच सहज घ्यायचं नाही. तो 33% सिलेबस करतो बाबा. 300 आउट ऑफ तो 100 मार्क, आपल्याला 100 मार्कांचा पेपर आहे, त्याला सहज घेऊ नका. त्याला जर तुम्ही सहज घेतलं तर तो तुम्हाला पेपरमध्ये सहज घेणार. हे मी माझ्या आता हे जे काय आमचे ऑनलाईन कोर्सेस आहे, या ऑनलाईन कोर्सेसमध्ये या मुलांना हे सांगतो की पेपर पहिल्याला सहज घेऊ नका. बिलकुल सहज घ्यायचं नाही. पेपर पहिल्याला सहज घ्यायचं नाही. आपण जर त्याला सहज घेतलं तर तो आपल्याला पेपरमध्ये सहज घेतो. याच्यावर फोकस करा. मी पेपर पहिल्याची कशी स्ट्रॅटेजी, काय टार्गेट राहायला पाहिजे हे सगळं सांगितलं आहे. ओके, तुम्ही मिस्टर प्रोफेसरवरच्या आपल्या चॅनलवर जाऊन महाराष्ट्र सेट पेपर पहिल्यामध्ये जा, त्या प्लेलिस्टमध्ये. तिथं पेपर पहिल्याची काय स्ट्रॅटेजी राहिली पाहिजे, कसा अभ्यास कसा राहिला पाहिजे, काय टार्गेट राहायला पाहिजे, याबद्दलच्या संपूर्ण गोष्टी मी तिथं दिलेल्या आहे. त्याच्यामुळे पेपर पहिल्याला सहज घेऊ नका, याची स्ट्रॅटेजी वापरा. मी जे स्ट्रॅटेजी पेपर पहिल्यासाठी दिलेली आहे ती स्ट्रॅटेजी वापरा. अन्यथा काही खरं नाही. लक्षात घ्या. ओके, बघा बेटा, त्यानंतर बेटा चौथं रिझन बेटा बघा, एक्झाम देतानी ओके टाईम मॅनेजमेंट चुकतंय.
बिलकुल टाईम मॅनेजमेंट चुकतंय बिलकुल बेटा. बघा मी स्पेशल बेटा टाईम मॅनेजमेंटवर मी भरपूर फोकस देत असतो बेटा. म्हणजे इव्हन तुम्ही अभ्यास कसा करायचा याचा टाईम मॅनेजमेंट मी आपल्या प्लेलिस्टमध्ये दिलेला आहे. ओके, इथं काय होते बेटा बघा, टाईम मॅनेजमेंट चुकतंय कसं बघा. आता मग यावर सोल्युशन बघा. ओके, बिलकुल 100% तुमचे 3 ते 4 ते 5 अटेम्प्ट झाले आहे म्हणजे तुमचा टाईम मॅनेजमेंट चुकतोय. कसा चुकतोय सांगतो. तुम्ही नाही का टार्गेटच बरोबर ठेवत नाही रे, टार्गेटच बरोबर ठेवत नाही. बघा पहिला 50 क्वेश्चन्स पेपर पहिल्याचे राहते, 100 क्वेश्चन्स पेपर दुसऱ्याचे राहते. ओके, दिस इज पेपर 1 कंपल्सरी फॉर द ओके, आणि दिस इज पेपर 2 ऑफ युअर सब्जेक्ट. काय होतं बेटा ओके बघा 50 आणि 100, अरे तुमचं टार्गेटच व्यवस्थित नाही. 50 क्वेश्चन करायचे किती मिनिट राहते, फक्त 60 मिनिट. 100 क्वेश्चन्स करायचे इथं किती वेळ राहतो, फक्त 120 मिनिट. ओके, म्हणजे जवळजवळ एका क्वेश्चनला 1 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ, जवळजवळ आहे की नाही. 60 मिनिटे 50 क्वेश्चन, 120 मिनिटे 100 क्वेश्चन, म्हणजे जवळजवळ एका क्वेश्चनला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा आहे. मग अरे टार्गेट लक्षात ठेवा ना, टार्गेट कसं ठेवायचं. अरे 50 क्वेश्चन सोडवायचेच नाही आहे, फक्त तुला 35 क्वेश्चन टार्गेट ठेवायचे आहे. इकडे तुला 100 क्वेश्चन सोडवायचेच नाही आहे, तुला फक्त 50 क्वेश्चन टार्गेट ठेवायचं. लक्षात घे तुला टार्गेट काय ठेवायचं आहे, 50 पैकी 35 आणि 100 पैकी 50, हे तुला टार्गेट माहीत राहायला पाहिजे. बघा आता 50 प्लस जर आपण 35 केलं, हो 50 प्लस जर आपण 35 केलं तर हे ते 85 क्वेश्चन्स. ओके, आता झाले तुमचं टोटल टार्गेट 85 क्वेश्चन्स. किती झाले 85 क्वेश्चन्स, आणि टोटल टाइम किती झाला 180 मिनिट. घ्या प्रति क्वेश्चन्स 2 पेक्षा जास्त मिनिटं आता तुम्ही कॅरी करू शकता. प्रति क्वेश्चन तुम्ही 2 पेक्षा जास्त कॅरी करू. अरे इथं असं कोणीच जन्मलं नाही जो 50 पैकी 50 आणि 100 पैकी 100 क्वेश्चन लावू शकतो. टार्गेटच चुकीचं ठेवता तर क्वेश्चन कसे सॉल्व्ह होणार आहे. फक्त टार्गेट 35चं असू द्या, फक्त टार्गेट 50चं असू द्या, फक्त टार्गेट 85 क्वेश्चन्सचं असू द्या. हे तर लक्षात बाबा, हे टार्गेट चुकतं तुमचं, हे टार्गेट चुकतं. बघा इथं रिमेनिंग क्वेश्चन्स राहिले 15, इथं रिमेनिंग क्वेश्चन्स राहिले 50. किती राहिले 50, 50 प्लस 15 किती झाले हो 55. ओके, 55 क्वेश्चन्स तुमचे रिमेनिंग राहिले, सोडवायचेच नाही. काय म्हणतो आम्ही, सोडवायचेच नाही. जेवढं टार्गेट ठेवलं तेवढंच सोडवा, तिथंच तुम्हाला व्यवस्थित टाइम प्रॉपर मॅनेजमेंट होईल. बघा मग या 55 क्वेश्चनचं करायचं का हो सर. अरे मी सांगतो ना काय करायचं. 50 आहे की नाही, सपोज इन अँड ॲव्हरेज असं पकडू आपण, सपोज की 40 ते 50 क्वेश्चन्स उठतातच. ओके, मग काय करायचं बेटा बघा, एक तर बघा याला 2 मध्ये डिवाइड करायचं, 25 क्वेश्चन आणि 25 क्वेश्चन. पूर्ण 25 क्वेश्चन्स ए मारायचे आणि पूर्ण 25 क्वेश्चन्स बी मारायचे, किंवा पूर्ण 25 क्वेश्चन सी मारायचे किंवा 25 क्वेश्चन डी मारायचे. याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 20 क्वेश्चन्स कुठे, म्हणजे 40 मार्क्स तुम्ही असेच घेणार. 50 पैकी 20 क्वेश्चन्स कुठेच नाही गेले, ही जर तुम्ही स्ट्रॅटेजी यूज केली तर. मी तर बाबा हेच करावं लागतं. अरे कुठं संपूर्ण सिलेबस, किती मोठा सिलेबस, आणि कसं करणार आहे. स्ट्रॅटेजी यूज करा, स्ट्रॅटेजी. ओके, आता बघा पुन्हा महत्त्वाचं 5वं रिझन. ओके बघा, मित्राची एक्झाम निघाली, ओके, आणि आपलीच निघत नाही, आहे की नाही. हा मनात घोड सुरूच असतो, आहे की नाही. मित्राची एक्झाम तर निघाली, अरे बाबा त्याचा अभ्यास, त्याची मेहनत, त्याची एक्झाम, त्यामध्ये तुझं काय आलं. त्याचा अभ्यास, त्याची मेहनत, त्याची एक्झाम, आणि तो एक्झाममध्ये पास झाला, तुझं काय आलं. अरे तू त्याचा विचार करणेच सोडून दे. याचा सोल्युशन एकच आहे, तू त्याचा विचार करणेच सोडून दे. त्याचा एक्झाम, त्याचा अभ्यास, त्यांनी केलेली मेहनत, ओके, त्यांनी त्यासाठी केलेली प्रॅक्टिस, मग तू त्याचा कसा विचार करतो. अरे आधी तुझी प्रॅक्टिस नाही आहे तर तू कशी एक्झाम निघण्याचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो. अरे बाबा तुझी प्रॅक्टिसच नाही आहे, तू का बरं मग त्याचा विचार करतो. अरे त्याचा विचार सोडून दे, त्याचा विचारच सोडून देतो. तू काय करायचं आहे, त्याचा विचारच सोडून दे. तू त्याच्याशी कम्पेअरच नको करू. तू स्वतःला त्याच्याशी कम्पेअरच करू नको. त्याचा विचारच सोडून दे बाबा. त्याचा विचारच सोडून दे. तू त्याला कम्पेअर करूच नको. तू एक युनिक आहे, तू एक युनिक बंदा आहे. तू काय एक युनिक बंदा आहे. त्याचा विचारच करू नको. त्याची मेहनत तो जाणे, तुला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. हे तर लक्षात. ओके बघा पुन्हा 6वा पॉईंट बेटा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही काय करता ना, तुम्ही
प्रिव्हियस इयर पेपरकडे लक्ष नाही देत, पेपरकडे लक्ष देत नाही. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही काय करता यार, फक्त अभ्यास करता. याच्यावर बघा सोल्युशन. तुम्ही काय करता, फक्त अभ्यास करता. अरे अभ्यास कसं करून चालणार आहे. अरे जे काही तुम्ही मागील आता जे काही 10 ते 15 वर्षापूर्वीचे जे काही पेपर्स आहेत त्याला चाळा ना, पेपर पॅटर्न ओळखा ना, थीम ओळखा ना, क्वेश्चन्स कुठे येत आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा ना. पेपर चाळा. प्रिव्हियस इयर पेपर तुम्हाला चाळायला पाहिजे. प्रिव्हियस इयर पेपर्स. ओके. आणि त्यामधले बेटा तुम्ही मॅक्सिमम एक्झाम्पल्स सॉल्व करा. अरे बाबा 10 क्वेश्चन्स असे असतात की रिपीट होतात, फक्त डिजिट्स चेंज राहतात. किंवा थेरॉटिकल क्वेश्चन्स तर ॲज इट इज रिपीट. थेरॉटिकल क्वेश्चन्स बेटा ॲज इट इज काय होतात बेटा, रिपीट होतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सकडे बेटा भरपूर लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे तुम्ही भरपूर लक्ष द्यायला पाहिजे. एक थीम लक्षात येते. ओके. कंटेंट प्रिव्हियस इयर. ओके. एखादा कंटेंट शिकला प्रिव्हियस इयर बघा, एखादा कंटेंट शिकला पुन्हा प्रिव्हियस इयर बघा. याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला लक्षात येते की आपण जो कंटेंट करत आहोत तो प्रिव्हियसमध्ये झाला का नाही. मग जो कंटेंट तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये दिसतो त्याचा चांगला सराव करा, चांगला सराव. नुसतं बयाडवानी अभ्यास करायचा नाही, नुसतं बयाडवानी अभ्यास करायचा नाही. थोडा स्मार्ट, बी स्मार्ट. ओके. बघा आता बघा, दुसऱ्यापासून डिमोटिवेट नका हो. बिलकुल बरोबर आहे. दुसऱ्यापासनं डिमोटिवेट होऊ नका. बिलकुल बिलकुल. कसं आहे ना, आता आपण जॉब वगैरे करतो बेटा, राहतात काही जण यार कुठे यार आपली एक्झाम निघू शकते, अरे यार भरपूर अभ्यास करतो. अरे मग डिमोटिवेट कशाला होते. मग यावर उपाय काय, यावर उपाय करा. जो आपल्याला डिमोटिवेट करतो त्याला तुम्हीच मोटिवेट करा, त्याला तुम्हीच कॅप्सूल खाऊ घाला. काय करायचं बेटा, जो आपल्याला डिमोटिवेट करतो त्याला तुम्हीच बिलकुल तुम्हीच मोटिवेट करा. ठीक आहे ना. तो म्हणतो ना काय एक्झाम, अरे काय यार तू यार का बरं एक्झाम नाही निघत, बिलकुल निघू शकते. मग आपण अभ्यास करू ना, त्यालाही तुम्ही तुमच्या ह्याच्यात घेऊन घ्या. चला मिळून अभ्यास करूया, डोंट डिमोटिवेट. दुसऱ्यांपासून डिमोटिवेट व्हायचंच नाही, परंतु दुसऱ्याला मोटिवेट करणं शिका. बघा आपल्याला डिमोटिवेट किंवा आपण दुसऱ्याकडनं डिमोटिवेट आपण स्वतःहून होतो. ओके. ठीक आहे. त्यानं म्हटलंय, मग तू का झालं रे, तुला हिंमत नव्हती का, मग तू करणं मोटिवेट, तू करणं त्याला मोटिवेट. बिलकुल. या जर गोष्टी बेटा तुम्ही बघा, मी रिझन्स आणि त्यासोबत बेटा तुम्हाला उपाय पण दिलेला आहे. तुम्ही जर एवढ्या गोष्टी जर काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न केला. आणि बघा एक महत्त्वाचा क्वेश्चन शेवटी, स्वतः तुम्ही एकदा डोळे झाकून स्वतः विचारा की ही एक्झाम मला द्यायची आहे की कोणाला द्यायची आहे. हा जर प्रश्न तुम्हाला गवसला तर तुमची नक्की एक्झाम निघणार. बिलकुल 101%. हा जर प्रश्न तुमचा, या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर मिळालं की एक्झाम मला द्यायची आहे की कोणाला द्यायची आहे, दॅट्स इट. ओके. हे 7 उपाय त्याच्यात येऊन गेले. ओके. हे 7 हे जे काही 7 आपण रिझन्स आणि उपाय शिकलो सगळं आलं तिथं, बस एका क्वेश्चनने. ओके. तर बघा बेटा अशा प्रकारे तुम्ही एक प्रयत्न असू द्या, नक्कीच तुमचं त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार. ओके. काही चिंता नाही करायची. एक्झाम नाही निघाली, चिंता नाही करायची. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.